मल्हार मकरंद जोशी या 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने इमारतीच्या 7व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर मधील रोजलँड सोसायटीत घडला। शनिवारी दुपारी 12च्या सुमारास ही घटना घडली। पिंपळे सौदागर येथील रोजलँड सोसायटीच्या एक्स विंगच्या 7व्या मजल्यावरून उडी घेत मल्हारने आत्महत्या केली। त्याचे आई वडील गावी गेले होते। त्यानंतर तो आपल्या आईच्या मैत्रिणीकडे घरी राहत होता, तेव्हा त्यांच्या घरात गॅलरीतून त्याने खाली उडी मारली। दरम्यान मल्हारने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। खेडकर या मल्टिपल डिसेबिलिटी आणि नॉन क्रिमिनल या 2 प्रकरणांमधून IAS अधिकारी बनल्या, परंतु त्यांची सर्टिफिकेट्स खरी आहेत का खोटी याची चौकशी व्हावी अशी मागणी आता होऊ लागली आहे। शनिवारी सकाळी पुण्यातील दिव्यांग नागरिक एकत्र आले आणि राज्य दिव्यांग आयुक्त यांना भेटले। पूजा खेडकर यांच्या दिव्यांग असल्याच्या पुराव्याची चौकशी करण्याचे आदेश दिले जावे अशी मागणी त्यांनी राज्य दिव्यांग आयुक्तांकडे केली। एका खासगी रुग्णालयात कंपाऊंडर म्हणून काम करणाऱ्या महाभागाने डॉक्टर असल्याचे भासवत थेट स्वतःचा दवाखानाच थाटला। मागील 4 ते 5 वर्षापासून तो वैद्यकीय व्यवसाय करीत होता। जिल्हा आरोग्य विभागाला याबाबत माहिती मिळताच याविषयी पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली। या तोतया डॉक्टरला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। प्रकाश रंगनाथ तोरणे असे अटक करण्यात आलेल्या तोतया डॉक्टरचे नाव आहे। सनदी अधिकारी तथा प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांच्या आईवडिलांसह 10 ते 12 जणांवर पौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जमिनीच्या वादामधून शेतकऱ्याला बंदूक दाखवीत धमकावण्यात आल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा प्रकार 4 जून 2023 आणि 5 जून 2023 रोजी मुळशी तालुक्यातील दरवली या गावात घडला होता। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी गंभीर आरोप केले। अपक्ष आमदार तसेच लहान पक्षांच्या आमदारांचा पराभव विधान परिषद निवडणुकीवेळी शेअर बाजाराच्या भावाप्रमाणे चढत होता। या आमदारांचा भाव 20 ते 25 कोटी पर्यंत होता। एवढंच नाही तर या आमदारांना 2 एकर जमिनी देखील दिल्या गेला असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान झाले। या निवडणुकीत महायुतीचे सर्व 9 उमेदवार जिंकले। महाविकास आघाडीचे 3 पैकी 2 उमेदवार जिंकले, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झालाय। काँग्रेसची 7 मतं फुटल्यामुळे जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचा दावा ठाकरे गटाने यावेळी केलाय।